आजचा व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही स्वतःला एक प्रश्न विचारा. तुम्ही जेवण चविष्ट बनवण्याच्या नादात स्वतःच्या फॅमिलीला, स्वतःच्या मुलाबाळाला रोज थोडं थोडं स्लो भाजन तर देत नाही आहेत ना? तुम्हाला वाटत असेल मी जास्तीच काही बोलत आहो, पण लक्षात घ्या, जेव्हा एका 30 वर्षाच्या पोराला अचानक हार्ट अटॅक येते किंवा घरातल्या कोणत्या तरी व्यक्तीला कॅन्सर होऊन जातो, तेव्हा आपण करतो काय? तेव्हा आपण नशिबाला दोष देतो. पण भाई, दोष त्या नशिबाचा नाही, दोष त्या पांढऱ्या पिशवीतल्या दुधाचा आहे, त्या स्वस्त तेलाचा आणि त्या ब्रँडेड मसाल्याचा आहे, ज्याच्यावर आपण डोळे झाकून विश्वास करतो. आज मला आपल्या जेवणातील अन्नाचा पोस्टमॉर्टम करायचा आहे आणि तुम्हाला समोर व्हिडिओ बघून आश्चर्य वाटेल की आपली भारतीय सिस्टम कुठं फेल झाली आहे. मला तुमचं लक्ष तेलाकडे घेऊन जायचं आहे. एक साधा हिशोब लाव भाई. जर तुम्ही बाजारातून शेंगदाणे विकत घेतले तर त्याचा भाव 120 ते 140 रुपये किलो आहे. साधारण 3 किलो शेंगदाण्यापासून 1 लिटर तेल निघते. ठीक आहे, म्हणजेच 1 लिटर शुद्ध तेलाची किंमत जवळजवळ 350 ते 400 रुपये होते. हा गणित समजला भाई? ठीक आहे, आता समोर बघ. मग आता दिमाग लाव भाई. बाजारातील तेलाचा पाऊच 120 ते 140 रुपये लिटर कसा भेटते? आता तुमच्या मनात एक प्रश्न यायला पाहिजे, बाबा हा कोणता गणित हो? दुकानदार का समाजसेवा करते? नाही का? तेथून पाम तेलचा गेम सुरू होते. व्हेजिटेबल ऑइलच्या नावाखाली त्यात 70 ते 80% स्वस्त पाम तेल मिसळलं जाते. जे पाम तेल मलेशियातून कवडीमोल भावाने येते, तेच आज आपल्या हार्ट अटॅकचा मुख्य कारण बनलं आहे. मी काय म्हणतो, घडीभर तेलाचा विषय सोडा, मसाले जर त्यापेक्षाही भयानक आहेत. काही दिवसापूर्वी सिंगापूर आणि हाँगकाँगने भारताच्या फेमस ब्रँडच्या मसाल्यावर बंदी आणली होती. तर काहून? कारण की त्यात इथिलीन ऑक्साईड नावाचं कॅन्सर पसरवणारा केमिकल सापडलं होतं. भाई, आता मला सांग, जे बाहेर देशात बॅन झाले आहेत ते आपल्या देशात छाती ठोकून कसा विकलं जात आहे? कारण आपली सिस्टम झोपलेली आहे. मोठ्या लोकांचा काय हो, जीव जाते तर फक्त आपल्या मिडल क्लास लोकांचा आणि गरीब लोकांचा. कधी त्या मोठ्या अधिकाऱ्याने एखाद्या गरीबाच्या घरी जाऊन पाहावं. आपल्यासारख्या लोकांच्या घरी जेव्हा एक माणूस बिमार होते तेव्हा त्या घरच्या लोकांची हाल का होतात? बाबा, 36 कोटी देवापैकी कोणत्या देवाकडे जाऊ ते त्याला त्यावेळी समजत नाही. रिश्तेदारकडे जा, पैसे नाही म्हणून बहाणे देते. आणि सरकारी दवाखान्यात जा तर सरकारी दवाखाना ओरडू सांगते, मरतेस तर मर ना, गरीबच असतो. तुम्हाला ऐकून कीड असेल, पण धण्याचे पावडर वाढवण्यासाठी त्यात गाढवाची विष्ठा आणि लाकडीचा भुंगा मिसळला जातो. हळदीला पिवळ धमक करण्यासाठी त्यात लेड क्रोमाइड टाकतात, जे थेट तुमच्या किडनीवर वार करते. आणि लाल तिखटात विटाची भुकटी आणि सुदांडा आहे. आता मला सांग भाई, भाजीला फोडणी देता की कॅन्सरला निमंत्रण देता? आता तुम्ही म्हणाल का मग FDA काय करते? आपल्या देशातील FDAचे अधिकारी दिवाळी आली का जागे होतात. आली दिवाळी, फोड फटाके. अमावस्या पौर्णिमा 2 ते 3 दुकानावर रेट टाकतात, फोटो काढतात आणि वर्षभर गायब. दुसऱ्या देशामध्ये अन्नात कारस्थान करणं हा एक भयंकर गुन्हा आहे. तिथे जन्मठेपाची शिक्षा किंवा करोडोचा दंड होतो. चीनमध्ये तर अशांना फाशीची शिक्षा होती. आणि भारतात भेसळ करणाऱ्याला पकडलं तर 5 ते 10 हजार दंड होतो आणि जामिनीवर सुटका होते. मला आता सांगावं असं वाटते, आपली सिस्टम फेल नाही झाली आहे, आपली सिस्टम मॅनेज झाली आहे. भाई, मला वाटते जोपर्यंत आपण स्वस्ताच्या मागे धावू ना, तोपर्यंत आपल्याला माफिया लुटत राहील. आज तुम्ही स्वस्ताच्या नादात 10-20 रुपये वाचवाल, पण तेच तुम्हाला 10 लाख रुपयेपर्यंत प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये द्यावे लागतील. आणि दुसरं म्हणजे सरकारी हॉस्पिटलची व्यवस्था आजच्या तारखेमध्ये काय आहे ते तुम्हाला माहीतच आहे. तो ओरडल, मरतेस तर मर, गरीबच असतो. मग आता प्रश्न उरते, मग आपल्यासारख्या गरीब आणि मिडल क्लास लोकांना खायचं काय? त्याचं उत्तर साधं आहे. चमकणाऱ्या पॅकेटवर विश्वास ठेवण्यापेक्षा आपल्या ओळखीच्या शेतकरी मायबापाकडून, स्थानिक घाण्यावरून सुटे पदार्थ घ्या. दिसण्यावर जाऊ नका, गुणवत्तेवर विश्वास करा. आता मला सांगा, तुम्हाला काय वाटते, असा अन्नामध्ये भेसळ करणाऱ्या लोकांवर फाशीची शिक्षा झाली पाहिजे? कमेंटमध्ये सांगा.